असतील रायडिंग शूज वगैरे ते तर तुम्ही तर बेस्ट आहे. आणि तुम्हाला जेवढी कंट्रोल होते एमर्जन्सीमध्ये बस तेवढीच पळवा. तुमच्या बाईकचं आणि तुमचं पोटेन्शियल समजून घ्या सगळ्यात पहिले तर. आता मी ॲव्हेंजरवरती गोवाला गेलो होतो, त्या बाईकचं पोटेन्शियल मला ॲक्च्युली माहीत नव्हतं. सडनली एक ट्रकवालामध्ये आला आणि मी ब्रेक केलं तर माझं टायर स्किड झाला आणि मी पडलो. हेल्मेटवर किडा वगैरे लागला. आपला गोप्रो नवीनच आहे सध्या, त्यावर कोणाचाही मर्डरचा इल्जाम येऊ नये गोप्रोवरती आपल्या. थांब 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 ओके. हळू चाल रे बाबा रोहित, हळू चाल. हे जे छोटे छोटे गड्डे असतात ना, हे बॅलन्स आउट होण्याचं कारण बनतात. मेन रोडला ह्या गोष्टी खूप जास्त होतात कारण आपल्या गाडीला ब्रेक नाही येत. बाबांनी मला पाहिलं तेव्हा मी ओव्हरटेक केलं. 160च्या स्पीडवरती मी, पण जोपर्यंत मी स्पीड मीटरकडे बघत नाही तोपर्यंत माझं बाईक आणि हेल्मेट समजू सुद्धा देत नाही मला की मी एवढ्या स्पीडने आहे. हा एक फायदा असतो. एक